वाशीमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चालत्या बसमध्ये दागिने व रोकड चोरणाऱ्या महिला टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये दिलासा व्यक्त होत असतानाच समांतर तपासात दुचाकी चोरीचाही गुन्हा उघडकीस आला. 13 मार्च 2026 रोजी रिसोड येथील निर्मला श्रीनाथ या उमरखेडकडे बसने प्रवास करत होत्या. यावेळी अनसिंगजवळ त्यांच्या पर्सची चोरी झाली होती. पर्समध्ये सोन्याची पोत व रोख रक्कम होती. या प्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार 20 मार्च रोजी वाशिम बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि संबंधित चोरट्या महिलांना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने चौकशी केली आणि त्यानंतर चालत्या बसमध्ये पर्स चोरी केल्याची या महिलांनी कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मी व्यंकटेश गड्डी, कविता अशोक गड्डी व गंगमा उलगया गड्डी या सर्व राहणार चिकलठाणा जिल्हा संभाजीनगर यांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास अनसिंग पोलीस करतायत. या दरम्यान पोलीस स्टेशन रिसोड येथे दाखल असलेल्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी संतोष सुदाम पवार याचा शोध लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकल हस्त करण्यात आली. त्यानंतर ही मोटरसायकल रिसोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली. आरोपीची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून परिसरातील आणखी चोरीच्या मोटरसायकली उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.